गणपती वॉरियर्स कशा प्रकारे खेळ आपला सादर करतायत. गौरेश गोलंदाजी मार्ग होती. हा युवा चेहरा सर्वांच्या नजरेत निश्चित रूपाने राहील, कारण समोर आहे विनय हिंदळेकर. बॉक्स क्रिकेट मधील एक दिग्गज नाव आहे विनय हिंदळेकर. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी, लीगल डिलिव्हरी म्हणून घोषित केली जाते. आता मात्र 2 चेंडू झालेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संजय. चेंडू रोखलाय. सांघिक बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. युवा चेहरा एका दिग्गज खेळाडूच्या समोर अप्रतिम गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय हा गोलंदाज. एक धाव, चांगलं पिचिंग करतोय गोलंदाजी आणि त्यामुळेच 1 धाव एका धावेने. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा या धाव. आता मात्र मैदानामध्ये असेल संजय आणि आक्रमण केलंय. चेंडू जातोय म्हणजेच एकच धाव एका धावेने. सांघिक समीकरण सुद्धा बदलतंय, सांघिक समीकरण पोहोचते 4 या धावांवरती. चेंडू अतिरिक्त थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न गौरेशच्या माध्यमातून होतोय. फुलालेंचा चेंडू, या चेंडूवरती 1 धाव तर निश्चित स्वरूपाने मिळेल आणि या एकेरी धावेने एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या होते 6 धावा. दुसरं षटक यांनी वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि डेंजर एंड कडे होता तो म्हणजेच विनय हिंदळेकर, पण योग्य त्या क्षणी पोहोचतोय. फुलालेंचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला खेळला हा फटका. आक्रमक फलंदाज आहे, दोन्हीही फलंदाज आक्रमक आहेत आणि आक्रमकता दाखवली जाईल का मैदानामध्ये. बॅक 2 चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली आहे. पिंट्या गोलंदाजी मार्क होती, एक गुणवान गोलंदाज आहे पिंट्या. टॅप स्वरूपाचा फटका, पायांचा वेध घेणारा हा चेंडू पुढे स्टेप करून घेण्याचा प्रयत्न झाला. स्ट्रायकिंग एंडला सुद्धा अपेक्षित बदल पाहायला मिळतोय. 3 चेंडूनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे. आपण नम्र विनंती केली जाते. पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया. फुलालेंचा चेंडू, टॅप स्वरूपाचा फटका, 1 धाव प्राप्त केली जाते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावरती. विनय हिंदळेकर या फलंदाजाला किती वेळ शांत ठेवलं जाईल का, कारण आक्रमक फलंदाज आहे, मोठे फटके खेळणं जाणतो. या चेंडूवरती सुद्धा 1 धाव, चांगली गोलंदाजी पिंट्याच्या माध्यमातून. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या, सांघिक धावसंख्येचं परिवर्तन 11 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फुलालेंचा चेंडू आणि या चेंडूला पाठवलाय बाहेर आणि पहिला धक्का बसतोय. सुधीर सेवाल मालवण संघाला. विनय हिंदळेकर बॅक टू द पॅव्हिलियन. असेल अंतिम षटक असेल. पराश गोलंदाजी मार्क होती. फिरकीचा गोलंदाज आहे, फिरकीसाठी जाणला जातो पराश. स्क्वेअर चेंडू आहे, पहिलाच थोडासा भरकटलेला चेंडू पराशच्या माध्यमातून. मोठा फटका येईल का. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. बॅकअप लेनचा हा चेंडू, लेन थोडीशी मागे राखली जाते गोलंदाजच्या माध्यमातून, पराशच्या माध्यमातून. 1 धाव. पहिला चेंडू म्हणावा लागेल. सुद्धा वेगात टाकलाय चेंडू, पण स्क्वेअर अतिरिक्त चेंडू. त्यांनी मागील आपण सामने पाहिले आहेत, आपण इतिहास पाहतोय की जेव्हा जेव्हा चेसिंग मध्ये सामने येतात त्यावेळी 1-1 धावा या बॉक्स क्रिकेट मध्ये खूप महत्वाच्या असतात.
आता मात्र सांघिक धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा झालाय. पराश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. फुला लेनचा चेंडू टॅप स्वरूपाचा फटका, 1 धाव तर निश्चित स्वरूपाने मिळेल एका धावेने. 16 धावा या धावफलकावरती. नो चेंडू दबाव आणि या महत्वपूर्ण मॅचचा दबाव पाहायला मिळतोय. फुला लेनचा चेंडू यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. काय घडलंय मैदानामध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. नो चेंडू आणि 1 धाव, तब्बल 2 धावा नंतर 20 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसावा. 21 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूंवरती आक्रमण येतील का, मोठे फटके येतील का, कन्वर्ट केलं जाईल का मोठ्या फटक्यांमध्ये. 1 धाव तर घेतली जाते एका धावेने. सांघिक धावसंख्येमध्ये सुद्धा परिवर्तन. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. एकदा टप्पा पडतोय, थोडासा काटा बदलतोय चेंडू. 1 धाव आणि एका धावेने 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 23 धावा आणि करायच्या आहेत ते म्हणजेच गणपती वॉरियर्सच्या संघाला विजयासाठी 24 धावा. म्हणजे मार्गवरती संजय आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र अडवलाय, स्टॉप केलाय. शुभम निहा स्पोर्ट हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतो. या इनिंग नंतर आपला निर्णय करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 2 चेंडू झालेत. लक्ष आहे बॉक्स क्रिकेटचा विचार करायला गेला तर पण पुढे जाऊन गेलाय चेंडू चौकाराच्या दिशेने. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. पुढे स्टेप आउट झाला. बॉटम हँडचा काय वापर केला गेला आणि या चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. चौकार आलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. हलक्याने गेलाय. एक मोठा फटका आल्यानंतर पुढील चेंडूला सन्मान दिला जातो आणि याला क्रिकेट म्हटलं जातं. खराब चेंडूवरती आक्रमण करणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं याला क्रिकेट म्हटलं जातं. अजय स्ट्रायकिंग इनला. 1 धाव घेतली जाते. अजय एक गुणवान असा स्टार खेळाडू आहे. अजय संधी आहे, मॅच विनिंग पारी खेळावी लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. विनय हिंद्रीकरचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 7 धावा लागेल. फुला लेनचा चेंडू थोडासा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव एका धावेने. सांघिक धावसंख्येमध्ये सुद्धा परिवर्तन. 8 धावा या धावफलकावरती. आदित्य मात्र स्ट्रायकिंग इनला असेल. मागील षटकामध्ये एक चौकार ठोकला होता, खेचला होता. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. थोडासा थ्रो विलंबाने झालाय पण 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने सांघिक धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. गोलंदाजी मार्क होती. चतुर गोलंदाज आहे मात्र थोडासा चेंडू जातोय. एकच धाव. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. 9 चेंडू विजयाचं समीकरण असेल 14 धावा. पुन्हा एकदा थोडसा बॅकअप लाईनचा हा चेंडू रीच करण्याचा प्रयत्न झाला पण फक्त एकाच धावेवरती समाधान आहे. हे सगळं आपण याचे संकेत मिळतात. नाहीदा यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन गती काढली जाते आणि आदित्य फलंदाज मात्र माघारी परततोय. गड्याच्या मोबदल्यात 11 धावा या धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी. नाहीदा थोडसा चेंडूची लेंथ मागे टाकली. योग्य मैदानामध्ये दाखल झालाय.
2 षटकांचा खेळ हा समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 12 धावा. 6 चेंडू उरतील आणि विजयाचं समीकरण असेल 12 धावा. 6 चेंडू 12 धावा या गेला असेल. वेगात टाकलाय पण तेवढ्याच वेगात मारलाय. चेंडू जातो एका धावीसाठी. मात्र 5 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये करायचे आहेत म्हणजेच 11 धावा. या 11 धावा करायच्या आहेत तर मोठ्या पट्ट्यांकडे वळावं लागेल. पुन्हा एकदा वेगात टाकलाय आणि तेवढ्याच चांगल्या रीतीने चेंडू अडवला सुद्धा जातोय. काय बंटी याच्या माध्यमातून काय पड होता. पुन्हा एकदा या चेंडूवरती 1 धाव. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. 3 चेंडू विजयाचं समीकरण असेल 10 धावा. 3 चेंडू 10 धावा हे समीकरण पार करावं लागेल मैदानामध्ये. अजयच्या माध्यमातून मोठा फटका खेळू शकतो अशी काबिलियत आहे अजयकडे. या मॅच मध्ये मात्र फलंदाजच्या विरोधामध्ये याच प्रकारे फलंदाजी करण्याचा बेत होता पण फलंदाज माघारी परततोय. समीर मैदानामध्ये ओवेल या नावाने प्रसिद्ध या चेंडूवरती 1 धाव. एका धावेने आता मात्र फक्त एका चेंडूचा खेळ बाकी राहतोय. विजयाचं समीकरण असेल जर लीगल डिलिव्हरी असेल तर औपचारिकता सामन्यामध्ये म्हणावी लागेल. 1 धाव आणि सामना विजय होतोय तो म्हणजेच सुधीर सेवल मालवण संघ.